नमस्कार. इंग्रजी बोलताना ए, ॲन आणि द हे 3 छोटे शब्द कधीकधी खूप गोंधळात टाकतात, नाही का? तर आजच्या या विश्लेषणात आपण याच शब्दांमागचं कोडं एकदम सोप्या भाषेत सोडवणार आहोत. हे शब्द दिसायला अगदी छोटे आहेत, पण त्यांच्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलू शकतो. पण काही काळजी करायचं कारण नाहीये. आज आपण यांचे नियम इतके सोपे करून समजून घेणार आहोत ना, की हा गोंधळ कायमचाच मिटून जाईल. मग सुरू करायचं का? ओके. तर कुठलाही नियम शिकण्याआधी आपण हे समजून घेऊया की वाक्यामध्ये या आर्टिकल्सचं मूळ काम तरी काय आहे, म्हणजे ते नक्की करतात तरी काय. चला सगळ्यात आधी हेच जाणून घेऊया. असं समजा की आर्टिकल्स म्हणजे एखाद्या गोष्टीवर टाकलेला स्पॉटलाईट. जर तो स्पॉटलाईट मोठा असेल आणि अनेक गोष्टी दाखवत असेल तर ते झालं सामान्य. पण तोच स्पॉटलाईट जर फक्त एकाच विशिष्ट गोष्टीवर असेल तर ती गोष्ट झाली खास. आर्टिकल्सचं काम नेमकं हेच आहे, सामान्य आणि खास यातला फरक स्पष्ट करणं. चला तर मग आता बघूया पहिला प्रकार, इनडेफिनिट आर्टिकल्स म्हणजे ए आणि ॲन. इनडेफिनिट या शब्दाचाच अर्थ आहे अनिश्चित. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या सामान्य गोष्टीची पहिल्यांदाच ओळख करून देतो तेव्हा आपण हे वापरतो. पण प्रश्न हा आहे की ए कधी वापरायचं आणि ॲन कधी. याचा नियम आपल्याला वाटतो ना त्यापेक्षा खूपच सोपा आहे. हा तोच प्रश्न आहे जिथे बहुतेक लोक चुकतात. अनेकांना काय वाटतं की हे सगळं स्पेलिंगवर म्हणजे अक्षरांवर अवलंबून आहे. पण खरा नियम तो तर वेगळाच आहे. आणि एकदा का तो नियम समजला की मग ही चूक परत कधीच होणार नाही. आता इथे नीट लक्ष द्या, हाच तो सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. आपल्याला शब्दाच्या स्पेलिंगकडे नाही तर शब्दाच्या सुरुवातीच्या ध्वनीकडे म्हणजे साऊंडकडे लक्ष द्यायचंय. सोपं आहे. जर शब्दाची सुरुवात व्यंजन ध्वनीने म्हणजे कॉन्सनंट साऊंडने होत असेल तर ए वापरायचं आणि जर स्वर ध्वनीने म्हणजे वावल साऊंडने होत असेल तर ॲन वापरायचं. चला काही उदाहरणं बघू म्हणजे लगेच लक्षात येईल. हे बघा, युनिव्हर्सिटी या शब्दाची सुरुवात जरी यू या स्वराने म्हणजे वॉवेलने होत असली तरी त्याचा उच्चार काय होतो? यू सारखा. आणि हा जो यचा आवाज आहे तो व्यंजनध्वनी आहे, स्वर नाही. म्हणूनच आपण ॲन युनिव्हर्सिटी असं कधीच म्हणत नाही, आपण म्हणतो अ युनिव्हर्सिटी. पाहिलं, सगळा खेळ आवाजाचा आहे. आणि आता याच्या अगदी उलट उदाहरण घेऊ, आवर. इथे बघा, शब्दाची सुरुवात एच या व्यंजनाने होतीये पण तो एच सायलेंट आहे, त्याचा उच्चारच होत नाहीये. शब्दाची सुरुवात होतीये आ या स्वरध्वनीने. मग नियमाप्रमाणे काय येणार? बरोबर, ॲन आवर. ठीक आहे. तर ए आणि ॲन वापरून आपण सामान्य गोष्टींबद्दल कसं बोलायचं हे पाहिलं. पण जर आपल्याला एखाद्या विशिष्ट खास गोष्टींबद्दल बोलायचं असेल तर काय? चला आता द ची ताकद काय आहे ते समजून घेऊया. द म्हणजे एक प्रकारे सिग्नलच आहे. जेव्हा आपण द वापरतो तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला सांगत असतो की मी ज्या गोष्टीबद्दल बोलतोय ती कोणती आहे हे आपल्याला नक्की माहिती आहे. एकतर त्या गोष्टीचा उल्लेख आधी झालेला असतो किंवा संदर्भावरून ती स्पष्ट असते. हे उदाहरण बघा, म्हणजे फरक लगेच स्पष्ट होईल. पहिलं वाक्य आहे आय सॉ अ डॉग, म्हणजे मी कुठल्याही एका सामान्य कुत्र्याबद्दल बोलतोय. पण दुसऱ्यांदा जेव्हा मी त्याच कुत्र्याबद्दल बोलतो तेव्हा तो कुत्रा आता विशिष्ट झाला आहे. म्हणून मी म्हणतो द डॉग वॉज बार्किंग. किती सोपं आहे. एने ओळख करून दिली आणि द ने ती ओळख पक्की केली. आता द वापरण्याचा आणखी एक खूप महत्त्वाचा नियम आहे. जर एखादी गोष्ट या जगात एकमेव असेल म्हणजे एकदम युनिक असेल तर तिथे जास्त विचार करायचाच नाही. तिच्या नावाच्या आधी डोळे झाकून द वापरायचं. उदाहरणार्थ आपल्या सूर्यमालेत सूर्य किती आहेत? एकच, बरोबर? तो एकमेव आहे, म्हणूनच आपण कधीही अ सन असं म्हणत नाही. आणि म्हणूनच सूर्य, चंद्र, पृथ्वी किंवा अगदी हिमालय यांसारख्या एकमेव गोष्टींचा उल्लेख करताना आपण नेहमी द हे आर्टिकल वापरतो. हा नियम अगदी पक्का लक्षात ठेवायचा. इथे एक छोटी पण गमतीशीर गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. जेव्हा आपण सहज बोलतो की आय लाईक टू सिट इन द सन तेव्हा सनचा एस छोटा असतो. पण जेव्हा आपण वैज्ञानिक संदर्भात बोलतो म्हणजे दी अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन तेव्हा सन हे एक विशेष नाव मानलं जातं आणि त्याचा एस कॅपिटल लिहिला जातो. तर आपण सामान्य गोष्टींपासून सुरुवात करून विशिष्ट गोष्टींपर्यंत आलो. आता याच्याही पुढे जाऊया. एखाद्या गोष्टीला फक्त विशिष्ट नाही तर सर्वोत्तम किंवा सर्वात वरच्या दर्जाचं कसं दाखवायचं ते पाहूया. आणि इथेही द ची भूमिका खूपच महत्त्वाची आहे.
सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे काय तर एखाद्या स्पर्धेतला विजेता घोषित करण्यासारखं आहे. जेव्हा आपण दोनपेक्षा जास्त गोष्टींची तुलना करतो आणि त्यातली एक गोष्ट सर्वात चांगली, सर्वात उंच किंवा सर्वात वेगळी आहे असं सांगतो, तेव्हा आपण सुपरलेटिव्ह डिग्री वापरतो. आणि याचा नियम तर अगदीच सरळ आहे. छोट्या शब्दांना EST जोडायचं, जसं टॉलचं झालं द टॉलेस्ट, आणि मोठ्या शब्दांच्या आधी मोस्ट लावायचं, जसं ब्युटिफुलचं झालं द मोस्ट ब्युटिफुल. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, या दोघांच्याही आधी नेहमी द लागतं. वाक्याची ही रचना तर एका फॉर्म्युलासारखीच आहे. बघा, आधी सब्जेक्ट म्हणजे माउंट एव्हरेस्ट, मग वर्ब इज, आणि त्यानंतर द टॉलेस्ट हे सुपरलेटिव्ह आणि माउंटेन हे ऑब्जेक्ट. हा फॉर्म्युला वापरला की अशी कितीतरी वाक्य अगदी सहज बनवता येतात. हे दोन असेच शब्द आहेत. ते EST किंवा मोस्टचा नियम पाळत नाहीत. गुडचं सुपरलेटिव्ह द गुडेस्ट असं होत नाही, ते होतं द बेस्ट, आणि तसंच बॅडचं होतं द वर्स्ट. हे दोन शब्द लक्षात ठेवणं खूप खूप महत्वाचं आहे. चला, तर मग आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळं एकत्र आणूया. एक शेवटची उजळणी करूया, म्हणजे हे महत्त्वाचे नियम आपल्या कायमचे लक्षात राहतील. तर थोडक्यात काय लक्षात ठेवायचं? ए किंवा ॲन वापरायचं एकवचनी सामान्य नामांसाठी. द वापरायचं विशिष्ट, एकमेव किंवा सुपरलेटिव्ह गोष्टींसाठी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, अनेकवचनी किंवा न मोजता येणाऱ्या नामांसोबत ए किंवा ॲन कधीच वापरायचं नाही. हे साधे नियम लक्षात ठेवले ना की मोठ्या चुका सहज टाळता येतात. तर मग या संपूर्ण विश्लेषणात शिकलेली दी मोस्ट युजफुल म्हणजे सर्वात उपयुक्त गोष्ट कोणती होती याचा विचार नक्की करा. हे छोटे छोटे शब्द आपलं इंग्रजी बोलणं आणि लिहिणं दोन्ही सुधारू शकतात. योग्य आर्टिकल वापरला की बोलण्याला एक वेगळीच स्पष्टता येते, अचूकता येते. त्यामुळे सराव करत राहा आणि बघा, लवकरच हे नियम तुमच्या अगदी अंगवळणी पडून जातील.